यासाठी विशेष काही कार्यक्रम नाही. अधिवेशन कालच्या एका दिवसापुरतं होतं. 27, 27 आणि 29 या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये प्रदर्शन 3 दिवस होतं आणि महाअधिवेशन फक्त एकच दिवस आपण ठेवलं होतं. याच प्रदर्शनामध्ये आज सुद्धा रविवार असून लोकांची बऱ्यापैकी उपस्थिती दिसते आणि स्टॉल धारक सगळे एकदम खुश आहेत. कारण काल जवळजवळ स्टॉल धारक असे सांगतायत की याच्यामध्ये 10 ते 12 हजार लोकांनी कालच्या दिवसभरात भेट दिली. आम्ही ज्या दिवशी उद्घाटन केलं त्या दिवशी सुद्धा 4-5 हजार लोकांनी भेट दिली. त्यामुळे समाधान वाटतं स्टॉल धारकांना सुद्धा आणि आयोजक म्हणून आम्हाला सुद्धा की आपण ज्याच्यासाठी हे आयोजित केलं होतं तो काय म्हणतात तो उद्देश सफल झाला असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच हा महाअधिवेशन आणि हे प्रदर्शनाचं आमची दुसरी वेळ आहे. महाअधिवेशनाची पहिलीच वेळ आहे. महाअधिवेशन चांगल्या प्रकारे यशस्वी झालं असं मी म्हणेन. कारण जवळपास 4-4.5 हजार लोक या महाअधिवेशनाला उपस्थित होते. याच्यानंतर कारण हा खर्चिक विषय आहे, आम्ही दरवर्षी करू शकणार नाही, पण दर 3 वर्षांनी हे महाअधिवेशन आम्ही करण्याचा आमचा मनोदय आहे आणि त्याप्रमाणे आपण करू. नक्कीच याचं आम्हाला समाधान आहे की राष्ट्रीय माननीय माजी पंतप्रधान मनमोहन सिंगजी यांच्या निधनामुळे राजकीय दुखवटा आहे 7 दिवसाचा आणि त्यामुळे माननीय मुख्यमंत्री येऊ शकले नाहीत. पण आम्हाला आनंद झाला आणि समाधान वाटलं. आमच्याबरोबर सर्व या महाअधिवेशनात ज्या सहभागी झाले होते गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी त्यांना सुद्धा समाधान वाटलं की फोनद्वारे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी व्यस्त शेड्यूलमध्ये असताना सुद्धा वेळ दिला आणि आमच्या सगळ्या या अधिवेशनामध्ये सहभागी झालेल्या सोसायट्यांना मार्गदर्शन केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं या अधिवेशनामध्ये जे जे मुद्दे आपण उचललेले आहेत की जे जे मुद्दे आवश्यक आहेत त्यामध्ये पुनर्विकास असो की हाऊसिंग सोसायटीचे कायद्याच्या संदर्भात असो हे सगळे विषय ते मार्गी लावतील आणि त्यासाठी पुढच्या काही दिवसात मंत्री आपल्या सचिव स्तरावर बैठक घेऊन हे निर्णय आपण मार्गी लावू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि ते करतील यावर आमचा विश्वास आहे.